नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 9th चॅप्टर डिस्काउंट अँड कमिशन स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 9.1 ज्या अंतर्गत डिस्काउंट म्हणजे काय आणि त्यावरील आधारित उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, डिस्काउंट ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी थोडंसं पर्सेंटेजची रिव्हिजन घेऊ. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. राईट दी अप्रोप्रिएट नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 12/100 इज इक्वल टू डॉट पर्सेंट. 12 हे 100 पैकी 12 आहेत. डिनॉमिनेटर याचा 100 आहे, याचाच अर्थ 12% असतात. इट मीन्स वी से 12%. पर्सेंटलाच आपण साइन असं देतो, म्हणजे त्याला 12% लिहिलं तरी चालतं. 12% मीन्स 12%, दॅट इज मीन्स 12 आउट ऑफ 100. याच्या उलट नेक्स्ट एक्झाम्पल आहे 47% सांगितलेले आहेत, याचाच अर्थ 47 आउट ऑफ 100 असंही म्हणू शकतो. 47 अपॉन 100 किंवा 86% असेल, याचाच अर्थ 86 अपॉन 100 असं आपण म्हणतो. म्हणजे पर्सेंटचं साइन आपण जर काढून टाकलं तर डिनॉमिनेटरला आपण 100 लिहायचं आणि जो नंबर आहे तो न्यूमरेटरला लिहायचा. याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करता येतात. फोर्थ एक्झाम्पल कसं आहे पहा. 4% ऑफ 300 ऑफ याचा अर्थ मल्टिप्लिकेशन घेतो इथं. 300 आहे असा, इथं 4% आहे, याचाच अर्थ 4 आउट ऑफ 100 असं आपण म्हणतो. म्हणजे 300 इंटू 4 अपॉन 100 केलं की 300 ची 4% मिळेल. इथे हे 2 झिरो कॅन्सल होतील एकमेकांना. दॅट इज मीन्स 3 4 जार 12. म्हणजे याची जी व्हॅल्यू येणार आहे 300 ची 4% ती म्हणजेच 12 येईल. याच पद्धतीने फिफ्थ क्वेश्चन विचारलेला आहे 15% ऑफ 1700. याचाच अर्थ 1700 आहे असा घेतलेला आहे. याचा 15% म्हणजेच 15 इंटू 100 त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. पुन्हा हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे झिरो कॅन्सल होतील. म्हणजे इथं जे आन्सर येणार आहे ते 17 इंटू 15 हा प्रोडक्ट केल्यानंतर जे येईल ते आन्सर येईल. दॅट इज मीन्स 15 इंटू 7 105 कॅरी ऑन 10. 15 1 जार 15 प्लस 10 that is means 25. So we get the product 255. याचाच अर्थ असा होतो की 1700 चा 15% म्हणजे 255 असेल. मग याचा उपयोग आता आपल्याला डिस्काउंट मध्ये कसा होणार आहे. सपोज एखादी वस्तू आहे ज्याची प्राइस 300 रुपये सांगितलेली आहे. जी किंमत सांगितलेली असते ज्याला आपण लिस्ट प्राइस किंवा मार्क्ड प्राइस असंही म्हणतो. समजा एखादी वस्तू आहे ज्याची किंमत सांगत असताना 300 रुपये सांगितलेले आहे आणि त्या वस्तूवर जर 4% डिस्काउंट अप्लाय असेल, म्हणजे 4% जर डिस्काउंट दिला असेल, तर याचाच अर्थ असा असतो की त्या 300 रुपयाच्या वस्तूवर 4% डिस्काउंट म्हणजेच 12 रुपये डिस्काउंट दिला. ऍक्च्युअल वस्तू जर 300 रुपयाची असेल तर त्यामध्ये 300 चा 4% जर केला तर 12 रुपये मिळतो. म्हणजे ती वस्तू आपल्याला 300 वजा 12 म्हणजेच 288 रुपयाला मिळेल. ही जी किंमत असते जी आपल्याला मिळाली म्हणजे दुकानदारासाठी त्यांनी जो विचार केला तर त्याला सेलिंग प्राइस असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस हे प्रॉफिट लॉस मध्ये पाहिलेलं आहे. इथं पाहत असताना वस्तूची जी सांगितलेली किंमत आहे त्याला आपण लिस्ट प्राइस किंवा मार्क्ड प्राइस असं म्हणणार. त्याच्यावर डिस्काउंट आपण कॅल्क्युलेट करतो आणि हा कॉम्प्युट केलेला जो डिस्काउंट आहे तो वजा केल्यानंतर जी मिळणारी किंमत असते ज्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे ही कन्सेप्ट अजून तुमची क्लिअर होईल. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा. इफ मार्क्ड प्राइस इज इक्वल टू रुपीज 1700, सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 1540, देन फाइंड द डिस्काउंट. आपल्याला मार्क्ड प्राइस आणि सेलिंग प्राइस दिलेले. मार्क्ड प्राइस याचाच अर्थ लिस्ट प्राइस म्हणजे सांगत असताना 1700 रुपये एका वस्तूची किंमत सांगितलेली आहे आणि प्रत्यक्षात ती देत असताना मात्र 1540 रुपयाला दिलेली आहे. म्हणजे जी कमी करून किंमत दिली त्याला आपण डिस्काउंट असं म्हणतो. म्हणजे या दोघांचा जो काही डिफरन्स असेल त्याला आपण डिस्काउंट असं म्हणू. म्हणजेच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला ज्या दिलेल्या गोष्टी आहेत म्हणजेच मार्क्ड प्राइस which is equal to rupees 1700, ऑल्सो सेलिंग प्राइस. म्हणजे या ज्या काही गोष्टी माहित आहेत त्या सुरुवातीला आपण जरा लिहून घेऊ. सेलिंग प्राइस रुपीज 1540. या दोघांतला जो डिफरन्स असतो ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो म्हणून इथे लिहायचं आहे डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस.
आणि या दोघांमधली जर वजाबाकी केली तर आपल्याला डिस्काउंट मिळून जाईल. याचाच अर्थ 1700 रुपयामधून 1540 जर आपण वजा केले, दॅट इज मीन्स 0 minus 40, that is means 60, carry on 1, 5 plus 1 6, 7 minus 6 means 1 and 0. म्हणजे जो टोटल डिस्काउंट आपल्याला या प्रोडक्टवर मिळणार आहे तो म्हणजेच ₹160 याचा अर्थ आहे. म्हणजे 1700 रुपयाच्या वस्तूवर 160 रुपये ज्यावेळी डिस्काउंट मिळेल तेव्हा ती वस्तू आपल्याला 1540 रुपयाला मिळणार. अशाच पद्धतीचा नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय पहा. इफ द मार्क्ड प्राइस इज ₹990, 990 ही मार्क्ड प्राइस म्हणजेच लिस्ट प्राइस आहे, प्रिंटेड प्राइस आहे त्याच्यावरची, अँड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10% डिस्काउंट त्याच्यावर दिलेला आहे. देन फाइंड द सेलिंग प्राइस. 10% म्हणजे 10 रुपीज नाही तर या अमाऊंटचा 10% म्हणजे ऍक्च्युअल डिस्काउंट किती दिला ते शोधणं सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी सुरुवातीला त्याची जी मार्क्ड प्राइस दिलेली आहे त्याचा विचार करू. तो जो प्रोडक्ट आहे त्याची जी मार्क्ड प्राइस आहे ती म्हणजेच ₹990 आहे आणि याचा जो डिस्काउंट आहे तो 10% आहे. याचा अर्थ हा जो 10 नंबर आहे तो रेट ऑफ डिस्काउंट आहे, ऍक्च्युअल डिस्काउंट नव्हे, डिस्काउंटचा तो रेट आहे जो आहे 10%. याचा अर्थ असा असतो 990चा जर 10% आपण कॅल्क्युलेट केला तर जी अमाऊंट असते ज्याला आपण ऍक्च्युअल डिस्काउंट म्हणतो. देअरफॉर आपण इथे म्हणू शकतो डिस्काउंट विच इज इक्वल टू 990 इंटू 10%. 990चा 10% कॅल्क्युलेट केल्यानंतर जी अमाऊंट मिळणार आहे, 0 ला 0 कॅन्सल होईल, इथं 0 ला 0 कॅन्सल होईल, म्हणजे ₹99 हा ऍक्च्युअल डिस्काउंट आहे. म्हणजेच या किमतीवर एवढ्या रुपयात डिस्काउंट मिळणार, म्हणजे यातून ही किंमत कमी होणार. जी कमी झालेली किंमत असणार तीच आपली फायनल किंमत ज्याला आपण सेलिंग प्राइस म्हणणार आहे. देअरफॉर इथं आपण असं लिहू सेलिंग प्राइस त्या वस्तूची जी असणार ती म्हणजेच मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. म्हणजेच त्या वस्तूची जी किंमत होती 990 रुपये त्यामधून आपण 99 रुपये वजा करायचे. 90 मधून 90 गेले 0 येतात पण ते एक्स्ट्रा 9 सबट्रॅक्ट करायचे आहेत. म्हणजेच 900 मधून 9 गेले 891 असं आपल्याला आन्सर मिळेल. दॅट इज मीन्स दी सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इज ₹891. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीचं अजून एक उदाहरण पाहूया. दी मार्क्ड प्राइस ऑफ द फॅन इज ₹3000. Shopkeeper gave 12% discount on it. Find the total discount and selling price of the fan. फॅनची जी मार्केट प्राइस आहे ती दिलेली आहे, रेट ऑफ डिस्काउंट दिलाय, ऍक्च्युअल डिस्काउंट किती असेल आणि त्या फॅनची सेलिंग प्राइस काय असेल अशा दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सुरुवातीला लिहूया. हिअर मार्केट प्राइस ऑफ फॅन is equal to ₹3000 and the rate of discount which is equal to 12%. 3000 रुपयाच्या फॅनवर 12% डिस्काउंट दिलेला आहे. याचाच अर्थ 3000चा 12% जर आपण कॅल्क्युलेट केला तर जो येतो तो ऍक्च्युअल म्हणजेच टोटल डिस्काउंट असेल. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो टोटल डिस्काउंट which is equal to 3000 into 12%. नेहमीप्रमाणे हे दोन झिरो कॅन्सल होतील, म्हणजेच 30 into 12 that is means ₹12 3s are 36 and 0 that is means ₹360 हा टोटल डिस्काउंट असेल. फायनली आपल्याला असंही विचारलेलं आहे व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. एवढ्या प्रोडक्टवर एवढा डिस्काउंट मिळाला आहे, मग या दोघातला जो डिफरन्स असेल म्हणजे ₹3000 फॅन आहे त्याच्यावर 360 डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे यांची जी काय वजाबाकी असेल ती सेलिंग प्राइस असेल. देअरफॉर फायनली आपण असं म्हणायचं आहे सेलिंग प्राइस ऑफ द फॅन which is equal to marked price मायनस डिस्काउंट. म्हणजे मार्क प्राइस मधून जर आपण डिस्काउंट सबट्रॅक्ट केला तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळेल. दॅट इज मीन्स 3000 मायनस 360. 3000 मधून 300 गेले तर 2700 जातात, त्यामधून 60 गेले दॅट इज मीन्स 2640. याचाच अर्थ त्या फॅनची जी सेलिंग प्राइस असेल ती 2640 असेल. आता या उदाहरणामध्ये आपण जर थोडंसं पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला आपल्याला इथं मार्केट प्राइस देत होते, डिस्काउंटचा रेट देत होते आणि आपल्याला इथं सेलिंग प्राइस विचारत होते. मात्र जर सेलिंग प्राइस दिली आणि डिस्काउंटचा रेट देऊन जर मार्केट प्राइस विचारलं तर आपण
ही मार्केट प्राइसची पर्सेंटेज असते, ती सेलिंग प्राइसला वापरू शकत नाही. अशा वेळी अशा उदाहरणामध्ये आपण रेशोचा वापर करायचा. तशा टाईपचे एक उदाहरण पाहूया. क्वेश्चन काय आहे पहा. इफ सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹900, डिस्काउंट इज 20%, देन फाइंड द मार्केट प्राइस. 20% डिस्काउंट आहे, सेलिंग प्राइस पण दिलेली आहे आणि आपल्याला मार्केट प्राइस विचारलेली आहे. नेहमी उदाहरण आपण आतापर्यंत जी 2 उदाहरणं सोडवली त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, मार्केट प्राइसवर आपण जो डिस्काउंट आहे तो कॅल्क्युलेट करतो आणि तो सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस मिळते. म्हणजे हा डिस्काउंटचा रेट माहित असतो, मार्केट प्राइस माहित असते, त्यामुळे याचा तो पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करतो. मात्र सेलिंग प्राइस देऊन मार्केट प्राइस ज्यावेळी विचारतात त्यावेळी थोडीशी दक्षता घ्यायची, कारण हा जो 20% डिस्काउंट आहे तो या मार्केट प्राइसवर असतो आणि आपल्याला दिलेली आहे ती सेलिंग प्राइस आहे. अशा वेळी आपल्याला जी मार्केट प्राइस माहित नाहीये ती एक्स रुपीज कन्सिडर करायची. म्हणून इथं सुरुवातीला लिहूया, लेट द मार्केट प्राइस विच इज इक्वल टू रुपीज एक्स. एक्स रुपयेचा तो प्रोडक्ट आहे किंवा ते आर्टिकल आहे असं आपण कन्सिडर करू. या एक्स रुपीजवर जो डिस्काउंट अप्लाय केलेला आहे तो 20% केलेला आहे. याचाच अर्थ एक्स इंटू 20%, याचं जे काही कॅल्क्युलेशन असेल मी तर डायरेक्ट लिहितोय एक्स इंटू 20%. हा जो 20% आहे हा रेट झाला आणि एक्स इंटू 20/100 हे जे आलं तो टोटल डिस्काउंट, ज्याला आपण ऍक्च्युअल डिस्काउंट असं म्हणतो. ऍक्च्युअली त्या प्रोडक्टची कॉस्ट जी आहे म्हणजे मार्केट प्राइस जी आहे एक्स रुपीज आहे, त्याच्यावर ₹80 डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजेच यातून ही डिस्काउंट सबट्रॅक्ट केल्यानंतर जी सेलिंग प्राइस आहे ती 900 मिळेल. म्हणजे या पद्धतीने जर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करायला हवं, मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. दॅट इज मीन्स एक्स मायनस एक्स इंटू 20/100 इज इक्वल टू 900 आणि ते सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला एक्स मिळेल, म्हणजेच त्या प्रोडक्टची मार्केट प्राइस मिळेल. परंतु बऱ्याचशाच विद्यार्थ्यांना हे थोडंसं मांडणी लक्षात येत नाही, म्हणून मी थोडंसं इथे टेबल बनवतोय जेणेकरून तुम्हाला थोडंसं सोपं वाटेल. तर टेबल बनवत असताना आपण काय करायचं, फर्स्ट जो कॉलम आहे जो मार्केट प्राइसचा घ्यायचा आणि जो सेकंड कॉलम आहे तो सेलिंग प्राइसचा घ्यायचा. अर्थ लक्षात घ्या, मार्केट प्राइस जी आहे ती नेहमी 100 कन्सिडर करायची, कारण आपल्याला जो डिस्काउंट असतो तो मार्केट प्राइसवर डिपेंड असतो. डिस्काउंट 20% आहे याचाच अर्थ 100 रुपीजचा जर एखादी वस्तू असेल तर त्यावर 20% डिस्काउंट मिळणार, म्हणजे ती वस्तू आपल्याला 80 रुपयाला मिळेल. कारण 100 वर 20% म्हणजेच 20 रुपीज डिस्काउंट मिळाला म्हणजे 80 रुपीजला मिळाली. परंतु ऍक्च्युअली या वस्तूची जी सेलिंग प्राइस आहे ती 900 रुपीज आहे. 900 रुपीज सेलिंग प्राइस असताना मार्केट प्राइस किती, जी आपण एक्स कन्सिडर केलेली आहे. मार्केट प्राइसचा आणि सेलिंग प्राइसचा जो काही रेशो असेल तो सेम असतो. म्हणून आपण हा जो काही टेबल बनवलाय या टेबल मधल्या या ज्या काही किमती आहेत त्यांचे रेशो आपण इक्वल दाखवायचे. सुरुवातीला हा आपण आपल्या सोयीसाठी असा एक टेबल बनवून घेऊया. फर्स्ट कॉलम जो असेल तो मार्केट प्राइसचा असेल, सेकंड कॉलम असेल तो सेलिंग प्राइसचा असेल. नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट प्राइस जी आहे ती 100 रुपीज कन्सिडर करा, ही स्टेप सगळ्यात महत्वाची. आपण इथं रेशो इक्वल दाखवायचा, दॅट इज मीन्स एक्स अपॉन 100 विच इज इक्वल टू 900 अपॉन 80. म्हणजे त्या वस्तूची किंमत मिळेल, एक्स मिळाली म्हणजेच. देअरफॉर एक्स विच इज इक्वल टू 900 अपॉन 80. एक्स फाइंड आउट करायचा आहे, जो 100 आहे तो राईट साइडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. याचाच अर्थ या झिरोला हा झिरो जरी कॅन्सल केला तरी चालेल. 4 2s are 8, 4 25, 100, 2 1s are 245. याचाच अर्थ एक्स फाइंड आउट करत असताना 45 इंटू 25 जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर एक्स विच इज इक्वल टू 45 इंटू 25. म्हणजेच आपण हे पुढे सॉल्व्ह करत गेलो. 25 5s are 125, कॅरी ऑन 12, 25 4s are 100 प्लस 12, दॅट इज मीन्स 112. म्हणजेच तो जो प्रोडक्ट असेल तो 1125 रुपीजचा असेल. तुम्ही क्रॉस चेक करू शकता, ही जी अमाऊंट आहे याचा 12% जर आपण कॅल्क्युलेट केला आणि तो जर सबट्रॅक्ट केला तर फायनल आन्सर तेच येतं. म्हणजेच 1125 याचा 20% जर आपण कॅल्क्युलेट केला तर जो मिळणार आहे तो ऍक्च्युअल डिस्काउंट असेल आणि हा डिस्काउंट जर 1125 मधून सबट्रॅक्ट केला तर आपल्याला त्याची जी सेलिंग प्राइस आहे जी 900 रुपीज आहे ती मिळणार आहे. इथेपर्यंत हे उदाहरण पुन्हा एकदा लक्षात घ्या. जर तुम्हाला मार्केट प्राइस विचारली असेल तर ती नेहमी एक्स रुपीज कन्सिडर करा आणि इथे एक छोटासा टेबल बनवून घ्या, मार्केट प्राइस अँड सेलिंग प्राइस. नेहमी मार्केट प्राइस ही 100 रुपीज कन्सिडर करायची आणि याच्या आधारे आपण सेलिंग प्राइस लिहायची. इथे डिस्काउंट 20% आहे म्हणून 100 मायनस 20 केला.
10% असेल तर 100 रुपीजची जो प्रोडक्ट आहे तो 90 रुपीजला, या पद्धतीने यावरून ही किंमत लिहायची. मग आम्हाला मार्केट प्राइस दिली तर सेलिंग प्राइस काढू शकतो, सेलिंग प्राइस दिली तर मार्केट प्राइस काढू शकतो. या अगोदरच्या उदाहरणासाठी सुद्धा ही पद्धत वापरली तरी चालेल. थोडंसं आता वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहूया. A shopkeeper decides to sell a certain item at a certain price. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. While selling the item, he offers 20% discount. And how many more or less percent he gets on the decided price? क्वेश्चन पुन्हा एकदा लक्षात घ्या. एक शॉपकीपर आहे ज्यांनी ठरवलेलं आहे की एका ठराविक किमतीला एक प्रोडक्ट विक्री करायचं. मात्र हा विक्री करत असताना त्यांनी काय केलेलं, ही टॅक्स दी प्राइस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. त्यांनी ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% किंमत अधिक त्या वस्तूची लावलेली आहे, म्हणजे मार्केट प्राइस करत असताना 25% वाढवलेली आहे किंमत. वाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. मात्र विक्री करत असताना 20% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे त्या ग्राहकाला कळत असताना एवढं लक्षात येणार की 20% डिस्काउंट मिळालेला आहे, पण ऑलरेडी 25% त्याची व्हॅल्यू वाढवलेली होती. फायनली असं विचारलंय, फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. तुम्हाला थोडंसं हे उदाहरण लक्षात येण्यासाठी मी इथं रफ स्ट्रक्चर घेतो पहा. सुरुवातीला जी व्हॅल्यू आहे ज्याला आपण डिसाइडेड प्राइस असं म्हणतो, ही वस्तू विक्री करण्यापूर्वी त्याच्यावर काही जी व्हॅल्यू आहे त्याची ती इन्क्रीज केलेली आहे, ज्याला इन्क्रीज इन प्राइस म्हणू. हे जे इन्क्रीज इन प्राइस आहे ते 25% आहे, म्हणजे 25% किंमत वाढवली. ज्या किमतीला ती वस्तू विकायची होती त्यापेक्षा 25% एक्स्ट्रा त्यामध्ये किंमत ऍड केली. आणि ही जी किंमत झाली ज्याला आपण सांगितलेली म्हणजेच मार्केट प्राइस किंवा लिस्ट प्राइस असं म्हणतो. आणि ऍक्च्युअल तो प्रोडक्ट ज्यावेळी सेल करायचा आहे त्यावेळी त्याच्यावर डिस्काउंट दिला, याचाच अर्थ तो जो डिस्काउंट आहे तो 20% आहे. आणि 20% डिस्काउंट देऊन ती वस्तू सेल केली, दॅट इज मीन्स ही त्याची सेलिंग प्राइस असेल. वस्तूची किंमत सुरुवातीला 25% वाढवली आणि डिस्काउंट 20% दिला आणि ती वस्तू विकून टाकली. फायनली असं विचारलंय, फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. या डिसाइडेड प्राइस पेक्षा ही जी व्हॅल्यू आहे ती किती टक्क्यांनी जास्त आहे किंवा कमी आहे. ऍक्च्युअली कोणतीही किंमत स्पष्ट आपल्याला सांगितली नाही, अशा वेळी 100 रुपीज जी आहे ती व्हॅल्यू आपण कन्सिडर करायला हवी. मग ही जी सगळी व्हॅल्यू आहे फायनली आम्हाला विचारलेलं आहे डिसाइडेड प्राइसच्या किती पर्सेंट, म्हणून आपण डिसाइडेड जी प्राइस आहे ती 100 रुपीज आहे असं आपण कन्सिडर करू. लेट, म्हणून इथं सुरुवातीला काय करतो पहा, लेट दी डिसाइडेड प्राइस विच इज इक्वल टू 100. याचा अर्थ समजा ती वस्तू 100 रुपयाला विकायची होती असं कन्सिडर करून चालू. मात्र ती वस्तू विकण्यापूर्वी त्याच्यावर 25% किंमत वाढवलेली आहे, म्हणजेच इन्क्रीज इन प्राइस. देअरफॉर इन्क्रीज इन प्राइस, जी किंमत वाढवलेली आहे ती 25% नाही. याचाच अर्थ 100चा जर आपण 25% कॅल्क्युलेट केला तर तो 25च येणार आहे, म्हणजेच किंमत 25 रुपयांनी वाढणार. सुरुवातीची किंमत 100 कन्सिडर केली, त्याचा 25% म्हणजेच 25 रुपये वाढला, म्हणजे ती वस्तू सांगत असताना 125 रुपयाला सांगितली. अर्थ लक्षात येतो का बघा, 100 रुपयाला विकायची होती, 25% वाढवली किंमत आणि सांगत असताना ती 125 ला सांगितली. दॅट इज मीन्स मार्क्ड प्राइस of that product which is equal to 100 plus 25, that is means which is equal to 125 रुपीज. म्हणजे त्या प्रोडक्टची मार्केट प्राइस जी असेल ती 125% असेल. आता त्यावर 20% डिस्काउंट दिलेला आहे, याचाच अर्थ रेट ऑफ डिस्काउंट जो आहे तो आहे 20%. याचा अर्थ या 125 रुपीजचे 20% आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. हे जे कॅल्क्युलेशन असेल त्याला आपण ऍक्च्युअल डिस्काउंट किंवा टोटल डिस्काउंट म्हणतो. म्हणजे प्रोडक्टची सांगितलेली व्हॅल्यू 125 रुपीज, त्याचा 20% आपण कॅल्क्युलेट करूया. 125 इंटू 20%. इथं आपण हा 0 कॅन्सल होईल. 5 2 जार 10, 5 2 जार 10, कॅरी ऑन 2, 5 5 जार 25, 2 2 कॅन्सल होईल. याचाच अर्थ जो डिस्काउंट असेल तो 25 रुपीज असेल. याचाच अर्थ काय झाला पहा, जर सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची असेल, इथपर्यंतचा भाग पुन्हा थोडासा रिपीट करतोय. 125 तिची मार्केट प्राइस होती, त्याचा ज्यावेळी 20% काढला तेव्हा तो 25 रुपये आला, म्हणजे 125 रुपये किंमत सांगितली आणि 25 रुपये त्यामध्ये डिस्काउंट दिला. याचाच अर्थ ती वस्तू 100 रुपयांना विकली. आणि 125 मायनस 25 ही त्याची सेलिंग प्राइस असेल, म्हणजे सेलिंग प्राइस आपण कशाला म्हणतो, मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट.
म्हणजेच त्या वस्तूची किंमत जी 125 सांगितलेली होती, त्यामध्ये ₹25 डिस्काउंट दिला, म्हणजेच ती वस्तू ₹100 विकली. परंतु आपल्याला असं विचारलेलं आहे, फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. आपल्याला डिसाइडेड प्राइस ₹100 कन्सिडर केली, तेव्हा तो प्रॉडक्ट ₹100 ला सेल केलेला आहे. म्हणजे या रकमेमध्ये कोणताही चेंज नाहीये. जर इथं 110 आलं असतं, तर आपण म्हटलं असतं 10% मोर प्राइस मिळाली. 90 आलं असतं, तर 10% लेस प्राइस मिळाली. इथं दोन्ही रक्कम सेम आहे. त्यामुळे इथं आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर शॉपकीपर सेल द आयटम सोल्ड द आयटम ॲट डिसाइडेड प्राइस. त्यांनी जी काही किंमत ठरवलेली होती, त्या प्राइसलाच ती वस्तू विकलेली आहे, असं आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण डिस्काउंट आणि डिस्काउंटवरील आधारित उदाहरणं पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.